नमस्कार, माझे नाव सई समीर पाडळकर. मी इयत्ता 7वी ई मधून कथाकथन स्पर्धेसाठी आलेली आहे. माझ्या कथेचे नाव आहे कष्टाचे फळ. एक गाव होतं. त्यामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याला 5 मुलं होती. 5ही मुलं खूप आळशी होती. शेतकऱ्याला त्या 5ही मुलांच्या भविष्याची खूप काळजी होती आणि त्यांचा संसार सुखात आणि सोपा जावा ही त्याची इच्छा होती. पण शेतकरी करणार काय? त्याची 5ही मुलं खूप आळशी होती. त्याच्या मनात एक युक्ती आली. त्यांनी 5ही मुलांना बोलवले आणि म्हणाला, आता मी यात्रेला जाणार आहे, त्यामुळे मी आता लवकर येणार नाही. त्यामुळे तुम्हाला पाण्याची, अन्नाची, पैशांची कोणतीही गरज भासली की हे आठवायचं. आपल्या पूर्वजांनी आपल्या शेतामध्ये 4-5 सोन्याची हंडी लपवून ठेवली. जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज भासली की ती पूर्ण हंडी घ्यायची, पूर्ण शेत नांगरायचं आणि हंडी घ्यायची आणि काय करायचं ते करायचं. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. शेतकरी यात्रेला जातो. 2-3 दिवस 5ही मुलांची खूप सुंदर, सोपी आणि छान निघून जातात. पण काही दिवसानंतर त्यांना अन्नाची, पैशांची गरज भासते. ते करतात काय? जर त्यांना धान्य पाहिजे, पैसा पाहिजे, पैसा तर आहेच नाही, तर मग ते सगळं शेत खोदतात. खोदल्यानंतर एक पण सोन्याचा हंड सापडत नाही त्यांना. मग म्हणतात करायचं काय? तर ते त्या शेतामध्ये बिया टाकतात. बिया टाकल्यानंतर 2-3 महिन्यातच छान पीक उगतं. आता या एवढ्या पिकाचं करणार काय ते 5 जण? त्यामुळे मग ते सगळे कापतात आणि बाजारात जाऊन चांगल्या दमात ते विकतात. विकल्यानंतर त्यांना चांगले पैसे येतात. पैसे आल्यावरती ते सगळं घराचं सामान घेतात. एकदम 2-3 दिवस असे छान जातात आणि तेवढ्यात बाबा यात्रेवरनं येतात. तर ती 5ही मुलं सगळी घडलेली घटना त्यांच्या बाबांना सांगतात, म्हणजे शेतकऱ्याला सांगतात. आणि तो शेतकरी म्हणतो, मी याच तर सोन्याची केव्हा दिवसांपासून म्हणत होतो. तुम्हाला हे आत्ता कळतंय? किती मोठं सोनं आहे हे, कधीच संपणार नाही. तात्पर्य, आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि माणसाने नेहमी कष्ट करत राहा. धन्यवाद.